भाजपचे नेते नारायण राणेंनी संजय राऊत यांना सोडणार नसल्याचा इशारा दिलेला होता आणि त्या वक्तव्यावरती आता संजय राऊतांनीही जोरदार पलटवार केलाय। नारायण राणेंना संजय राऊतांनी जशास तसं उत्तर देत मला बोलायला लावू नका, राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते 50 वर्ष तुरुंगात जातील असा प्रतिहल्ला चढवलाय। 26 तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवला। संजय राऊतला सोडणार नाही मी, पण त्याच्यावर केस टाक। 100 दिवस तो हातरायला कमी राहिला, त्याला वाटतं परत जावं, तो रस्ता मोकळा करतोय, परत जा। त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही। ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही, एक लक्षात घ्या। कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात। मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाहीये। एकेकाळी ते आमचे सहकारी होते। धमक्या देऊ नका। धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी। माझ्या नादाला लागू नका। झाकली मूठ 1.25 लाखाची जेलमध्ये घालताय ना, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? हे आज सगळे नोंद आहे। कोण कोण मला जेलमध्ये, ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे। नारायण राणेंच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील विधानावरती वाद पेटलेला असतानाच सत्ताधारी भाजपनं राष्ट्रवादीकडून शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावरती आक्षेप घेतलाय। विरोधी पक्षनेते पदावरती डोळा असलेल्या भुजबळांनी पवारांच्या नजरेमध्ये नंबर 1 राहण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांना जाणता राजा म्हणत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। मात्र छगन भुजबळ, शरद पवार हे जाणता राजाच असल्याच्या मतावरती ठाम आहेत। तसंच पवारांच्या नजरेमध्ये मीच 1 नंबर असल्याचाही दावा भुजबळांनी केलाय। मला वाटतं अजितदादाचे विरोधी पक्षनेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल। एखाद्या वेळी विरोधी पक्षनेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबांवर जास्त मार्क वाढले पाहिजे आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी मी माझ्या नेत्याच्या मनात नंबर 1 राहिलो पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला। ते काय बोलतील याच्याबद्दल मला म्हणून हास्यास्पद विधान आहे। त्यांना मला सांगायचं आहे की मी नेहमीच 1 नंबर आहे पवार साहेबांच्या नजरेत, काही काळजी करू नका। आणि त्यासाठी मला काही विरोधी पक्षनेतेपद पाहिजे असेल मी विरोधी पक्षनेतेपद चांगल्या रीतीने गाजवलेलं सुद्धा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। विरोधी पक्षनेतेपदावर माझा डोळा आहे, माझा कशावरच डोळा नाही। काय माझा डोळा फक्त जे आहेत ह्या बावनकुळेवर आहे। छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवारांनी वक्तव्य केल्याच्या वादामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली आहे। अजित पवारांचं स्पष्टीकरण म्हणजे फक्त शब्दांची फिरवाफिरव होती। जर इतिहास माहिती नसेल तर त्यांनी बोलू नये असा इशाराच माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांना दिलाय। तर पवार कुटुंब हे नेहमीच छत्रपती घराण्याविरोधातच राहिलं असा आरोप करताना छत्रपती उदयनराजे भोसलेंना निवडणुकीमध्ये कुणी पाडलं असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। अजित पवार, एकतर तुमची लायकी नाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, आणि इतिहास जर माहीत नसेल तर बोलू नका। आणि जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उलट काय बोलाल तर अजित पवार तुम्हाला घाबरावंच लागेल। तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलता आणि काही बोलता। एकतर पवार कुटुंबाला छत्रपती घराण्याच्या विरोधात काय आहे आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही, पण काही ना काहीतरी 100% त्यांच्या छत्रपतींच्या घराण्याच्या विरोधात आहे। तुम्ही इतिहास जर बघायचा असेल आत्ता म्हणजे एक 4-5 वर्षापूर्वीचा, तर छत्रपती उदयनराजे महाराजांना कोणी पाडलं? ह्या पवार कुटुंबाला कोणावरच आस्था नाही। हे सेक्युलरच्या नादामध्ये एवढे अडकलेत